आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत औरंगाबाद इथं. औरंगाबादला तुम्ही आलात की बीबी का मकबराला नक्की भेट द्या. औरंगजेबाच्या मुलानं आपल्या आईच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा उभारला. आपण हे सगळं तर बघणारच आहोत, पण मुख्य काम आहे खवय्येगिरीचं. ते कोणाच्या घरी जाऊन करताय ते बघूया. आपण आलो आहोत शैलजा गवळी यांच्या घरी. नमस्कार वहिनी. नमस्कार. कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. बरं, आपण काय करता? घरी असता का जॉब वगैरे? नाही, मी जॉब करते. जिल्हा परिषद मध्ये सर्व्हिसला आहे मी, सिनियर क्लर्क म्हणून. अच्छा, ओके. आणि कोण कोण आहे घरी? कोण असतं तुमच्या? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं आहेत. मुलं काय करतात? काय नाव मुलांची? मुलगा मोठा अभिजित आणि 2 नंबरचा आहे चेतन. ते काय करतात दोघेही? मोठा मुलगा आर्किटेक्चर 3ऱ्या वर्षाला आहे आणि 2 नंबरचा चेतन आहे तर तो 11वी सायन्सला आहे. आणि आव्हानचं काय, म्हणजे काय याच्या त्याच्या वेळा किंवा डबा नेतात का? नाही, तसं आमचं ऑफिस आहे ते अगदी घरापासून जवळच आहे. अच्छा, त्यामुळे डबा वगैरेची काही आवश्यकता पडत घरी येतात. घरी येतात. तुम्हाला पण मधल्या वेळेत येता येत असेल घरी? ऑफिस माझं तसं दूर आहे. अच्छा, झेडपी दूर आहे. झेडपी दूर आहे. तुम्हाला डबा न्यावा लागतो मला. आणि आव्हाना काय आवडतं खायला प्यायला? आव्हाना जास्त गोड पदार्थ जास्त आवडतात. गोड पदार्थ जास्त आवडतात. कशा पद्धतीचं जेवणाचं? तुम्ही मूळच्या कुठच्या आहात? आम्ही औरंगाबाद मध्ये, तालुका वैजापूर आहे. आम्ही वैजापूरचे राहणार आहे. अच्छा. आणि तुम्ही पहिल्यापासून औरंगाबाद शहरामध्येच? म्हणजे जन्म पण इथेच? हो. आणि लग्न मुलंही आता इथेच शिकतात आहे माझे. त्यामुळे पूर्णपणे शहर बदललं कधी. तर तुम्हाला एवढ्या वर्ष तुम्ही आता आहात इथे, औरंगाबाद खूपच बदललंय आधीपेक्षा असं वाटत नाही? हो, खूप पुण्यासारखं व्हायला लागलं, मुंबईसारखं व्हायला लागलं. अगदी लक्षात आलेला आहे तो ना. फरक अगदी लक्षात आलेला. कारण मला म्हणजे सततच आम्ही औरंगाबादचं नाव अलीकडे बरंच येत आहे न्यूज मध्ये. सगळ्या श्रीमंती गाड्या सुद्धा ज्या आहेत ते हायएस्ट बुकिंग औरंगाबाद मधनं होत आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या बेसिकली इथे असल्यामुळे तर त्यांनीही वाढलंय शहर वाढलंय, विस्तार एवढं जास्त औद्योगिक शहर. आता औरंगाबाद सुद्धा, जसं नाशिक सुद्धा एक मोठं औद्योगिक शहर म्हणून गणलं जातं मुंबईच्या नंतर, तर तसंच आता औरंगाबादचा नंबर त्याच्याकडे वाढत चाललेला आहे. आणि तुमचे स्वतःचे छंद कुठचे आहेत? मला वाचनाचा छंद आहे आणि टीव्ही पाहणे. त्याच्यामध्ये आम्ही सारे खवय्ये, माझं ऑफिस 5:45ला सुटतं, पण मी धावत पळत, हा कार्यक्रम संध्याकाळचा 6 वाजता तुमचा असो, तो पाहण्यासाठी मी अगदी धावत पळतच घरी येते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, मग खूप बरं वाटलं आम्हाला हे ऐकून. आणि तुम्ही आता या कार्यक्रमात आम्हाला जे 3 पदार्थ शिकवताय, तर त्याची सुरुवात करूया आणि मग आपण जे पदार्थ करतो तेव्हा गप्पा मारूया बाकीच्या. तर पहिला पदार्थ कुठचा शिकवताय? पहिले मोड आलेल्या मुगाचं थालीपीठ आहे. मोड आलेल्या मुगाचं थालीपीठ. ओके. त्याचं साहित्य: मोड आलेले मूग, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बारीक केलेली मिरची, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल आणि कोथिंबीर. तुम्ही साहित्य लिहून घेतलं. आणि अत्यंत हेल्दी असा पदार्थ आहे, आपल्याला पौष्टिक असा. तर आता मिक्सिंग करायचं. पण मूग आपण रेग्युलर जसे मोड आणतो तसे मोड आणून फक्त वाफवलेले वाफवताना काही मीठ वगैरे काही नाही? मीठ वगैरे काही नाही, तसेच वाफवलेले. ठीक आहे. आणि आता पिठांचं पण मला प्रमाण सांगा, तुम्ही कसं कसं घेताय? आधी मूग घेणार आहे. आधी हे बाजरीचं पीठ भाजलेलं. सगळी पिठं भाजून घेतली? सर्व पिठं भाजलेली आहेत. अच्छा. आता या थोड्याशा थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाल्ली तर चांगली राहते. बरोबर आहे. हे गव्हाचं पीठ भाजलेलं, त्यांनी आणखीन खमंग होते. हे तांदळाचं पीठ. पण त्याचं असं पिठांचं मग प्रमाण नाहीये. पिठांचं आवडेल किंवा एखाद्याला आता थंडीचे दिवस असल्यामुळे बाजरीचं जास्त घेतलं. ही मिरचीची पेस्ट. हा ठेचा आहे का? जिरं वगैरे पण आहे? जिरे आणि मिरची मिक्स केलेली आहेत मी. जिरं आणि मिरचीची भरड. जिरे पावडर, गरम मसाला. हा गरम मसाला म्हणजे तो कांदा लसूण मसाला? कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी जो मसाला, किंवा या साईडला पण तो मसाला मिळतो. याच्यामध्ये गरम मसालाही असतो आणि कांदा आणि लसूण हेही असतं आणि सुकं खोबरं पण असतं. सुकं खोबरं भाजलेलं तो टाकायचा 1 चमचा.
आणि अगदीच नसेल तर मग सेपरेट तुम्ही कांदा आणि लसूणही टाका, असं मिक्स करून टाकले सुद्धा चालतं. हळद थोडी, चवीनुसार मीठ टाकायचंय आणि कोथिंबीर. आता हे सर्व पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय. हे ते मुगाचा जेवढा ओलसरपणा आहे आपला त्याच्यामध्ये ते भिजतच पीठ. आवश्यक असेल तर पाण्याची हे पाणी टाकायचं. अंदाज घेत घेत तसंच लागेल ना. हो, अजून आवश्यक. आपण पीठ चांगलं एकजीव भिजवून घेऊया. पीठ आपण जे भिजवलं ते एकजीव चांगलं झालेलं आहे आणि आता अशा प्रकारे थापायचं. आता गोल करून घ्यायचं. पाण्याचं हे ओलसर आहे ना, ओलसर घेतलेला आहे मी हा कापड. आणि प्लस त्याला पाण्याचा हात लावून घेतलं चिकटणार नाही. समजा कापड नसेल वापरायचं तर प्लास्टिक वापरलं तरी चालते. हो, थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. कच्च्या मुगाचं जेव्हा आपण करतो म्हणजे न उकडलेला, कच्चे म्हणजे नुसतेच मोड आलेले, तेव्हा थोडस ते कडक होतं. तर तसं हे होणार नाही. एकदम मऊ आणि खुसखुशीत लागतं. हे आता तेलावर का तुपावर कशावर करणार? तेलावरही भाजू शकता, तुपावरही. आता तव्यावरती ते थोडस सगळीकडनं व्यवस्थित भाजलं जावं म्हणून छिद्र पडायचे 5 ठिकाणी, म्हणजे तेल सगळीकडे पसरतं ते. मग आपण हे भाजायची तयारी करूया. थालीपीठ आलेलं आहे आपलं आता तयार जायला तयार. तर आधी तेल टाकावं लागेल त्याच्यामध्ये. हे असं घ्यायचं. पाण्याचा हात लावून तुम्ही रुमालाला घेतलात की ते पटकन सुटतं. आता दोन्ही बाजूनी खुसखुशीत केले की तुम्ही लोण्याबरोबर खा, दह्याबरोबर खा, चटणी बरोबर खा, ज्याच्या बरोबर सॉस वगैरे मध्ये चालू शकतं. ते कुरकुरीत करून घेतो दोन्ही बाजूनी. आणि तुम्हाला या हेल्दी रेसिपीचं साहित्य आणि कृती. मुगाचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेले मोड आलेले मूग, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरेपूड, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ, तेल आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये वाफवलेले मोड आलेले मूग घेऊन त्यामध्ये भाजलेले ज्वारी, गहू आणि बाजरीचं पीठ, जिरं आणि हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकत्र मळून घ्यावं. तयार मिश्रणाचं थालीपीठ थापून तेलावर खरपूस भाजून घ्यावं.